कमी आला.
Radha
आपल्याला निरूपणात जरा जाशील सगळे श्रोते मागे निरूपणाचा आपण निजदास म्हणून ते कवी आहेत त्यांचा, आणि त्यांना प्रभूचा साक्षात्कार झालाय आणि भगवंत वर देतायत जे तुम्हाला हवंय ते मागा. आणि तेव्हा हे निजदास सांगतायत की आवड मज लादे हरी तुझी आवड मज लादे. आता जे संत असतात ते असं मागतात, पण सामान्य माणसं भगवंत आधी प्रसन्न होणार नाही, पण झाला तर काय मागतील हो. आपण सगळं विषयांमध्ये जे आहे ते आपण मागणार. घरदार मिळू दे, बंगला मिळू दे, चांगली बायको मिळू दे, गाडी बंगला काय हवं ते आपण मागतो, पण असं मागत नाही. म्हणून कारण आपण काय म्हणणार, हे सिदान देवा देवा 2 लाख पगार असं म्हणणार आपण. कारण अहो काय महागाई झाली. पूर्वी 100 रुपये गेले की आठवड्याची भाजी होत होती, पण 1000 रुपये कुठे उरतात काही कळत नाही. म्हणजे मी जेव्हा गाडी शिकले 2 व्हीलर, तेव्हा मी 5 रुपयांनी पेट्रोल भरलेलं आहे, 5 रुपये लिटरनी. आज किती पडलेत त्याच्यावरती वाढलेत बघा. म्हणून आपल्याला हे सगळे गरजा पुरवण्यासाठी, महागाईला तोंड देण्यासाठी आपण काय भगवंताला मागू की 2 लाख रुपये महिना पगार देईल. कारण त्यातले कर भरण्यावारीच आपले 30% जातात आणि तरी सोयी सुविधा मिळत नाही. रस्त्याने येताना आपण रिक्षेत बसलोय का होडीत बसलोय असा प्रश्न पडतो. असे रस्ते झालेले आहेत आणि त्यामुळे आपण सामान्य माणसं काय मागणार, तर नश्वर सुख जे आहे ते आपण मागतो. त्या विषयामध्येच आपण रममाण होतो, पण संत मात्र असं मागत नाही. ते काय म्हणतात की आवड मज लादे हरी तुझी आवड मज लादे. अहो जो संकटांचं हरण करतो असा जो हरी, त्याला संत किंवा ज्ञानी लोक मागत असतात. मग ते काय म्हणतात तुमच्या चरणामध्ये, तर कृपा कटाक्ष टाकुनी मजवर अहम ममता मती नेई. तुझा कृपा कटाक्ष तू माझ्यावर टाक आणि नुसती कृपा नको करूस, तर माझ्या जवळ जे अहम आहे, म्हणजे जो अहंकार आहे, ममता आहे. प्रत्येक ठिकाणी ममता आहे की नाही. साध्या आपण लग्नाला कोणाकडे तरी लग्नाला गेलो, आपण काय बघतो, माझा मुलगा जेवला का, माझा नवरा जेवला का, माझी सासू जेवली का. दुसऱ्या लोकांना सुद्धा जेवायचं हे आपण लक्षात धरतो का. कोणाला मध्ये सुद्धा घुसू देत नाही की आपल्या भुकेला नाही नसल्याने. म्हणजे माझं जे आहे, ममता जी आहे ती माझ्याकडून. म्हणून अहम ममता मती नेई, अशी जी बुद्धी माझ्याजवळ आहे ती तू तुझ्याकडे घेऊन टाक. नंतर जे भोग मला आलेत माझ्या कपाळी, तो भार मी तुझ्यावर टाकणार नाही. कारण आपण बघितले की भोग हे भोगूनच संपवावे लागतात. ते जर आपण भोगले नाही तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. तुकारामांच्या महाराजांच्या जीवनामध्ये अनेक दुःख आली, पण तुकोबा कसं म्हणतात की बरे झाले देवा दिवाळी निघाली. म्हणजे मला नामस्मरणाला वेळ मिळेल. हा माझा भोग आहे की अन्नान्न दशा होणार, हे माझा भोग आहे, त्याचा भार मी तुझ्यावर टाकत नाही. म्हणून जे काही आहे ते माझं मला भोगू दे, ती भोगण्याची मला ताकद तू दे, असं भगवंताजवळ मागणं मागतात. आणि निजदासाचा हाची मनोरथ. प्रत्येकाच्या मनामध्ये आशा आकांक्षा असतात. अगदी लहानपणापासून आपण ठरवतो की मी मोठेपणी आमचं होईल तमचं होईल, मनोरथ आहे. पण माझं मनोरथ काय आहे,
तर तुझी सेवा करणं हा माझा मनोरथ आहे आणि तो तू तुझ्याच कडून माझा पूर्ण करून घे. म्हणून हरी तुझी सेवा मज लागे, आवड तुझी मला लागू दे, असं मागणं हे निजदास मागतायत निरूपणाच्या अभिनय. मग आपण मात्र विषयामध्ये लिप्त असतो. एका गावामध्ये 2 कोळणी होत्या आणि दररोज बाजाराला जायचं, आपला माल विकून यायचा आणि संध्याकाळी घराला परत यायचं. कारण एकही कोळी मासे विकायला बसत नाही, आपण बघत नाही. सगळ्या कोळणी बसलेल्या असतात की नवरे कमावून आणतात, ते सगळा माल घेऊन येतात मासेमारी करून आणि मग हा विकायचा जो व्यवहार आहे तो कोळणी बघत असतात. अशाच ह्या कोळणी एक दिवस बाजाराला गेले आणि अचानक पाऊस आला. समोरचं दिसेनायचं झालं, इतकं वादळ सुटलं. आता आज आपण कुठेतरी आसरा घेऊया असं दोघी जणी विचार करताय. म्हणून एकाचं दार ठोठावलंय. अतिथी धर्म त्यांनी पण पाळलाय. पण तो कोण होता हो? तो माळी होता. आणि माळी असल्यामुळे घरामध्ये भरपूर टोपल्याच्या टोपल्या फुलं, गुलाबाची फुलं, चाफ्याची फुलं, मोगऱ्याची फुलं, अशी सगळी फुलं भरलेली होती. आता त्यांचं खाणं पिणं त्यांना दिलंय आणि झोपायला एक सतरंजी घालून दिली. पण आज अशी गोष्ट झाली की त्या कोळणींना झोप येईना. का बरं? दररोजचा माशाचा वास येत नव्हता, आज फुलांचा वास येत होता आणि त्याही त्यांना झोप येईना. तसं आपण संत सहवासात जातो त्यावेळी आपल्याला असं वाटतं की आपल्याला पण त्यांच्यासारखी खाडीची आवड होऊ दे. पण आपलं मन लागतं का तिथे? जरा 4 दिवस मंगलात लावून झालं की घराची आठवण येते. मग त्या कोळींनी काय केलं? त्या उठल्या, आपल्या टोपलीत जी माशांवरती घालायची फडकी होती ती फडकी आपल्या नाकावर घेतली आणि तेव्हा त्यांना झोप लागली. कसे सामान्य माणसं असतात की विषयामध्येच ते रममाण होतात. पण हे संत ज्ञानी लोक मात्र विषयांमध्ये लिप्त होत नाही. कारण त्यांना खरं सुख काय आहे हे ते जाणत असतात. मग त्यांना विषयांची इच्छा कधी होतच नाही का असा प्रश्न आपल्यासारख्यांना पडतो. पण ते ज्ञानी असल्यामुळे त्यांना विषयांमध्ये त्यांचं मन लिप्त होत नाही. बघा, ज्या वेळेला कैकेयीने 2 वर मागितले आणि वडिलांच्या वचनासाठी प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, ही गोष्ट जेव्हा आमच्या भरताला कळलीये त्यावेळेला अतिशय उद्विग्न झालाय की ही गादी मोठा म्हणून रामरायाची आहे माझ्या, मी त्याच्यावर कसा बसू? म्हणजे विषय भोग आले होते ना, चालून आले होते, त्यांनी मागितले नव्हते. पण तरी सुद्धा त्याचं मन तिथे लागले आणि म्हणून रामरायाला बोलवण्यासाठी म्हणून मनामध्ये गेलाय आणि रामरायाची मंडळी करतोय की आता आपले वडील नाहीयेत तर तुम्ही परत राज्याचा स्वीकार करावा. पण राम सांगतायत की तू पण तुझं वचन जे वडिलांनी ते आईला वचन दिलंय ते तू पण पाळ, मी पण पाळतो. मी 14 वर्ष झाल्याशिवाय अयोध्येमध्ये प्रवेश करणार नाही. पण तरी सुद्धा विषयांपासून लांब असणारे भरत हे तेव्हा काय मागतात हो? जे निजदास मागतायत ना तेच मागतायत. तात गेले माय गेली, तात गेले माय गेली, भरत आता थोर तात गेले माय गेली, भरत आता थोर मागणी
पादुका मला आणा. मग ह्या पादुकांचं मी काय करीन? तर त्या राजसिंहासनावर मी बसली आणि कमलपत्राप्रमाणे अलिप्त राहून मी तो राज्यकारभार तुमची सेवा म्हणून मी करीन. जसं तुम्ही अयोध्येमध्ये प्रवेश करणार नाही त्याप्रमाणे मी सुद्धा अयोध्येमध्ये प्रवेश करणार नाही म्हणून नंदीग्राम मध्ये भरत राहिलेले आहे. म्हणून तुझ्या चरणाची मला आवडते, तुझी मला आवडते असं संत सांगत असतात. आणि समर्थ सुद्धा सांगतात की संसार सुखे, कोणी सुखी झालाय का हो आजपर्यंत ऐकलंय का कोणी? संसारात कोणीही सुखी नाही. बरोबर आपल्याला असं वाटतं की अरे ते आपल्यापेक्षा सुखी आहे, पण काही ना काही न्यूनत्व हे संसारामध्ये असतं. म्हणून आपल्याकडे अनेक म्हणी निघालेत की दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत. गुणवान पत्नी मिळाली तर त्याची किंमत पतीला नसते, पती चांगला मिळाला तर बायको कडकशी असते, असं असतं. पण काही ना काहीतरी दुःख असतं. म्हणून संसारात सुख मानणारे यांना समर्थ पढत मूर्ख म्हणतात. मग असे पढत मूर्ख हे विषयांमध्ये राहतात. जसे उंबरातले किडे मुकोडे, त्यांना ते जग छान वाटतं की नाही, तसंच आपल्याला हे विषय भोग हे चांगले वाटत असतात. तेवढ्यापुरता जो आपल्याला आनंद मिळतो त्या आनंदातच आपण सुखी राहतो. पण त्या आनंदापासून आपल्याला दुःख होणार आहे हे मात्र आपल्याला समजत नाही. आणि म्हणून निजदास आपल्याला ह्या अभंगात सांगतायत की हरी तुझी आवडी मज लागे, हरी तुझी आवडी मज लागे. मग असं जर असेल तर आपल्याला सुद्धा ती आवड मागायला पाहिजे की नाही. पण आपण पुन्हा पुन्हा विषयामध्ये राहत असतो. बघा एक लहान मुलं असतं, शाळेत जात असतं, शाळेतला अभ्यास करायचा असं सारखं. म्हणजे आपण सुद्धा त्यातनं गेलेलो आहोत. आपल्याला लहानपणी आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा असं वाटायचं की आई वडिलांची काय मज्जा आहे, अभ्यास करायला लागतो, काय करायचं. तेव्हा आपल्याला वाटायचं की किती यांचं जीवन सुखी आहे. आज सुद्धा मुलांना असंच वाटतं की घरात टीव्ही लावलाय आणि आम्हाला अभ्यास करायला लागतोय. पण पुढे जर सुख हवं असेल तर आता अभ्यासाचे कष्ट घ्यायला पाहिजेत की नाही. पण विद्यार्थी दशेत जर अभ्यास केला नाही तर पुढे चांगली नोकरी लागणार नाही. चांगली नोकरी नाही म्हणून तुम्हाला कोणी बायको मुलगी देणार नाही आणि तुमचा संसार सुखाचा होणार नाही. आता मुलांना असं वाटतं की वडील आम्हाला सारखे कानी कपाळी ओरडतायत, अभ्यास करा अभ्यास करा. मुलांना असं वाटतं चांगले 2-3 महिने यांची बदली होऊ दे आणि गावाला जाऊ, म्हणजे आम्हाला छान आमच्या मनासारखं खेळता येईल. कारण आता खेळ हे तेव्हा सुख वाटत असत, पण हा खेळ तात्पुरता आहे, यातला आनंद तात्पुरता आहे जसं मुलांना समजत नाही. म्हणून त्यांचं हित व्हावं म्हणून वडील सांगत असतात की तू अभ्यास कर, तू अभ्यास कर. तसंच आपल्यासाठी सामान्य माणसं ह्या विषयामध्ये गुंतत असतात, त्यांना विषयच गोड वाटत असतात आणि म्हणून वडिलांची कामगिरी संत करत असतात. आणि ते आपल्याला सांगत असतात की अरे नश्वर सुखात गुंतू नका, नश्वर सुखात गुंतू नका. मग आपली अवस्था अशी आहे की शंकराचार्य एक रूपक सांगतात की आपली अवस्था माशासारखी, म्हणजे हे संसाराचं जाळं आहे. त्याच्यामध्ये ममता म्हणजे आपली पत्नी बायको घरदार हे ममता हे जाळं आहे ना मायेचं, आणि त्याच्यामध्ये आपण अडकतो. आणि कोळी कोण आहे हो ह्याच्यामध्ये, तर काळ येतो तो कोळी आहे, तोच लिव्हर आहे. मग तो कधी घालेल, तो गळ लावून बसलेलाच आहे. तर गळ कधी आपल्या तोंडात जाईल आपल्याला सांगता येणार नाही. जसं माशाला तेव्हा सुख वाटतं की अरे हा किडा आपल्याला खायचा आहे, पण तो किडा जर त्यांनी गिळला तर त्याचा घसा फाटतो आणि मृत्यू येतो. त्याप्रमाणे काळरूपी कोळ्यांनी जर आपल्याला या जाळ्यामध्ये अडकवलं तर पुन्हा जन्म मरणाचा फेरा काही आपला चुकणार नाही. म्हणून हे भगवंता तू माझी ममता बाजूला ने, माझा अहंकार बाजूला ने. कारण आपण मी ह्याच्या
त्याच्यामध्येच सगळे फिरत असतो. मी मी म्हणणारा बकरा याचा बळी दिला जातो की नाही? मे 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 मे. पण मैना मैना असं म्हणणारी मैना, तिचं पूजन आपण वसंतामध्ये ऐकतो की नाही? म्हणजेच मीपणा गेला. पण हा मीपणा असा सहसा सहजी जात नाही आहोत. म्हणून भगवंतालाच निजदास सांगतायत की अहम ममता मती नेमी. मी जो ह्या संसारामध्ये अडकलेला आहो, मायेच्या जाळामध्ये अडकलेला आहे, तो तू बाजूला नाही. म्हणून संतांसारखं आपण मागायला पाहिजे की हरी तुझी आवड मज लागली. आणि एकदा का शाश्वत सुख कळलं, बघा लहान मूल असतं त्याला आपण साखर पाणी देतो काही उचकी लागली की, पण तेव्हा मी त्यावेळी घरात मध नसे म्हणून आपण साखर पाणी देतो. पण जेव्हा आपण घरात मध आणतो आणि मग मधाचं बोट चाटवतो, मग त्याला मधाची गोडी लागते आणि मग तो साखर पाणी थुंकून टाकतो. तसं हे संत सांगतात की मधाचं बोट आहे ते शाश्वत सुख आहे आणि साखरेचं पाणी जे आहे ते नश्वर सुख आहे. पण तुम्हाला त्याची सवय होतीये आणि म्हणून त्यातनं तुम्ही बाहेर पडा. आपले भोग आहेत ते आनंदाने भोगा, कारण एकदा भोग भोगून संपले की आपण ह्या जाळातून बाजूला पडू. पण संत असतात ते व्यवसायिक ह्याच्यामध्ये अडकत नाही. बघा एक राजा होता आणि त्यांनी सेल लावला. सेल सगळ्यांचा आवडीचा शब्द आहे म्हणून सेल म्हणजे बाजार मांडलेला होता. आणि त्यांनी अशी व्यवस्था केली होती की ज्या वस्तूवर जो हात ठेवी ती वस्तू त्याची. म्हणजे आहे ना, आपल्याकडे पण असा काहीतरी बाजार ठेवला पाहिजे. आणि त्या राजाने असा बाजार ठेवलाय. सगळे राज्यातले लोक येत आहेत, आपल्याला काय घरात नाहीये शोधून जात आहेत, त्या वस्तूवर हात ठेवतायत आणि वस्तू घेऊन जात आहेत. एक म्हातारी आली आहे आणि म्हातारी सगळी मांडलेली या वस्तू होत्या ते बघत 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 अर्धा पाऊण तास काय 2 तास तिथे गेले. आज आपण मॉलला गेलो की 3 मध्ये फिरतो, 4 तास सहज जातात आणि मग नंतर कळतं आपले पाय दुखतात. पण ते बघताना आपल्याला समजत नाही. तसं या आजीबाईंनी सगळ्या ठिकाणी दृष्टी टाकली आहे, पण ती म्हणते आपल्याला ह्यातलं काहीच नकोय. म्हणून आजीबाई जशा हात हलवत आल्या होत्या तशाच हात हलवत निघाल्या. आता हे राजाच्या एका अधिकाऱ्यांनी बघितलं. त्यांनी आधी विचारलं, आजीबाई तुम्ही काहीच नाही घेतलं? बाळा नकोय रे मला, आता माझं वय झालं, मला काही नकोय यातलं. पण असं नाही चालणार, राजाचा हुकूम आहे, काही ना काहीतरी वस्तू तुम्ही नेली पाहिजे. ती ऐकत नाहीये म्हातारी. म्हणून त्या अधिकाऱ्यांनी राजाच्या कानावरची गोष्ट घातली आणि मग राजा पुढे आलाय आणि आजीबाईंना म्हणतोय, आजीबाई तुम्ही काहीच कसं घेत नाही? अहो निदान तुम्हाला काठी टेकत जाता येईल म्हणून काठी तरी घ्या. अरे ही माझी आहे ना काठी. अहो पण ती आता जुनी झाली आहे, चांगली 3 पाय असलेली तुम्हाला काठी देतो म्हणजे तुमचा तोल जाणार नाही. मग राजाकडे ती म्हातारी बघतीये आजीबाई आणि आता तू म्हणतोयस तर मी एक गोष्ट घेऊन जाते. काय नेऊ? मी सांगते ते देशील का? हो अर्थात, त्यासाठीच तर हा बाजार मांडलेला आहे राजा म्हणतो. आणि मग राजाला तिने त्याच्या खुर्चीवर तिथे बसायला सांगितलंय आणि त्या आजीबाईंनी काय केलंय, राजा त्या खुर्चीत बसला आणि राजाच्याच डोक्यावर हात ठेवला. म्हणजे हा सगळा बाजार राजाने मांडलाय, म्हणजे ह्या सगळ्या वस्तू त्याच्या आहेत. मग एक राजाच्या हातावर डोक्यावर हात ठेवला तर ह्या सगळ्या वस्तू आपल्या होतील ना. तसेच हे संत बघत असतात की एकदा हा श्रीहरी तो आपला केला की त्याच्याबरोबर लक्ष्मी येणार आहे की नाही? आपल्याला तिला वेगळी मागावी लागणार आहे का? नाही लागणार आहे. म्हणून जसं त्या आजीबाईंनी राजाच्या डोक्यावर हात ठेवला आणि सगळी प्राप्ती करून घेतली, जसं तिला आधी नकोच होतं काही,
पण माग म्हणतोय म्हणून तिने राजालाच मागून घेतलं. तसं हे संत आधी काही मागत नाही, पण मागितलं तर त्या श्रीहरीलाच मागतात. म्हणजेच तू आमच्या जवळ असलास की आम्हाला कशाचा तोटा आहे. मग असं मागणं मागायला पाहिजे ना. पण आपण कुठे बुडतो, आपण नश्वर याच्यामध्ये बुडत असतो. आपल्याला हे का होतं, तर अज्ञानामुळे होतं. मायेचं पटल मध्ये आलं की आपण अज्ञानात जातो आणि अज्ञानामध्ये आपण विषयामध्ये गुंतत जातो. आणि खरं ज्ञान जे आहे ते आपल्याला संत द्यायला बसले. अनेक त्यांचे ग्रंथ संपदा आहे, त्याच्यामध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. पण हल्ली वाचाल तर वाचाल हे काही कोणी ऐकत नाही. आज मोठ्या मोठ्या ग्रंथालय लयास जातात, पण कोणी वाचत नाही. आता सगळ्यांना असं वाटतं जग माझ्या हातात आलंय, म्हणजे मोबाईल मध्ये मला सगळं मिळतंय. आणि मग माणसाची अवस्था कशी होते की आहे मला वेळ झाला की मी वाचेन, पण तो वाचन होतच नाही. म्हणून पूर्वी आपल्याकडे असं म्हटलं जात असे की वाचाल तर वाचा, कारण पुस्तकासारखा मित्र नाही असं आपल्याकडे म्हणतात. मग हे सगळ्या संतांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत ते आपले मित्र आहेत. मग ते जर आपण वाचन केलं तर सहज जीवनामध्ये कसं वागायचं, कारण आज हे संत हयात नाहीये, पण त्यांनी लिहून ठेवलेले जे आहे ते जरी आपण, म्हणून असं म्हटलं जातं की नाही की एक तरी ओवी अनुभवावी. मग का असं म्हटलंय, अहो 9,000 ओव्या आहेत, म्हणजे 9,000 ओव्या ह्या त्याच योग्यतेच्या आहेत. पण आपण सगळं तसं प्रमाणे वागू शकत नाही. म्हणून नामदेव महाराज सांगतात की एक तरी ओवी अनुभवावी. म्हणजे नुसतं वाचन करू नका, पारायण करू नका, ती आचरणात आणा. म्हणजे संत जे तुम्हाला सांगतात ते तुम्हाला बघता येणार आहे आणि तसं तुम्हाला त्यांनी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गावरून तुम्ही जाऊ शकणार आहात. मग पण आपल्याला माणसांना कसं असतं की पेशवायातली एक गोष्ट आहे. श्रीमंत माधवराव पेशवे हे बाहेर रपेटीला गेलेले असतात रात्री काही कामानिमित्त, आणि त्यांचं एका रस्त्यावरती एका दुकानाच्या फळीवर एक मनुष्य झोपलाय आणि तो अतिशय कुडकुडतोय असं त्यांच्या लक्षात आलं. म्हणून बरोबरच्या सरदाराला सांगितलंय की जा, त्याला सांग तुझ्यावर पेशवे प्रसन्न आहेत, तुला काय हवं ते मागून घे. आता हा सरदार त्या माणसाजवळ गेलाय, त्याला झोपेतनं उठवलाय आणि म्हणताय की तुमच्यावर पेशवे प्रसन्न झाले, तुम्हाला काय हवं ते मागून घ्या. इथे एक कुट प्रश्न सांगितलेला आहे की त्यांनी असं सांगितलंय की सह्याद्रीवरनं जी उगम पावते नदी, तिचा पती तो समुद्र, त्याचा मुलगा चंद्र. म्हणजे मध्यरात्री, जेव्हा मध्यरात्री होते तेव्हा रामाची पत्नी कोण, तर सीता, तिचा एक काना काढा म्हणजे शीत म्हणजे थंडी. म्हणजे जेव्हा मध्यरात्र होते तेव्हा मला जी थंडी वाजते ती थंडी जाण्यासाठी काय करायला पाहिजे, तर ज्याला सिंहाचं मुख आहे त्याचा शत्रू कोण, हिरण्यकश्यप, त्याच्या नावाचा पूर्वार्ध म्हणजे हिरण्य. मग ते माझ्याकडे नाही, कशासाठी, एक कांबळं घेण्यासाठी. तर मला मध्यरात्री थंडी वाजते तेव्हा मला कांबळं मिळावं असं तो मागतो. आता तो सरदार काय म्हणतो, काय कर्मदरिद्री आहे, पेशवे चांगले प्रसन्न झाले, हवं ते मागून घेता येणार आहे, पण अज्ञान आहे म्हणून हा फक्त कांबळं मागतोय. पण तो सरदार होता, तो हुशार होता, बराच वेळ लागलाय म्हणून पेशवे म्हणतात काय म्हणतोय तो माणूस. तेव्हा या सरदारांनी काय सांगितलं की तो माणूस म्हणतोय की कांबळं नावाचं जे गाव आहे ते त्याला इनाम म्हणून हवं. असे संत असतात की आपण काय साधं मागत असतो, पण त्याच्यातनं ह्यांना कसं चांगलं मिळेल. पण तरी सुद्धा तो अज्ञानी जो भिकारी असतो
हा सरदार त्याला सांगायला जातो की तुम्हाला तांबड नावाच्या गावाचं वतन मिळालेलं आहे. पण हा अज्ञानी माणूस काय म्हणतो, पण मला त्यातनं कांबळं मिळेल ना पांघरायला. आता वतन मिळालंय म्हणजे तुझ्याकडे श्रीमंती आलीये, तुझ्याकडनं तुला स्वतःला कांबळं विकत घेऊन तुझी थंडी दूर करता येईल. पण अज्ञानामुळे हे समजत नाही. तसं सामान्य जीवाला या प्रपंचाच्या भोवऱ्यामध्ये हे नीट समजत नाही. आणि म्हणून पुन्हा 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 संत आपल्याला हेच सांगत असतात की हरिचरणाची तुम्हाला आवड लागू दे आणि त्याच्याजवळ काय मागाल तर ममता अहम हे सोडून जाण्याची मती मला दे. म्हणजेच माझं अज्ञान दूर कर असं ते मागायला सांगतात. मग असं मागणं अनेकांनी संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसतं की रामरायाजवळ समर्थांनी सुद्धा हेच मागितलंय की मग आपल्यासाठी पण समर्थांनी मागून ठेवलेलं आहे. म्हणजे संत फक्त स्वतःसाठी मागत नाही तर तुमच्या आमच्या सामान्य लोकांसाठी मागून ठेवतात. पण ते सुद्धा आपल्याला समजत नाही. आपण ह्या वातावरणात आलो की आपल्याला वाटतं नाही हेच करायला हवं, पण घरी गेलो की विसरतो. म्हणून ते विसरायला नको. ही मती जी मला मिळाली ती कायमस्वरूपी राहू दे हे मागणं भगवंताकडे मागायचं. म्हणजेच निजदासाचे हेची मनोरथ. मग माझं मनोरथ काय आहे तर तुझी अखंड जन्मभर सेवा घडू दे हे माझं मागणं आहे. ते भगवंता तू मला दे. तू माझ्यावर प्रसन्न झालायस ना, मला दुसरं तिसरं काहीही मागायचं नाही, तर मला हरिचरणाची आवड दे. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला निजदास हे सांगतायत. आवड मजला
परत म्हणते.
झुंजू मुंजू होत आहे. आता निशा जाते आणि दिवस उगवतो. उशेनी अगदी लाल असा सडा घातलाय आकाशाला. पक्ष्यांची किलबिल चालली आहे. महाभारतातली सकाळ आहे, त्यामुळे आत्तासारखं प्रदूषण नव्हतं. सुंदर अशी सकाळ की जी मन प्रसन्न करते. आणि एवढ्या सकाळच्या वेळी 4 घोडे बांधलेला असा रथ हा द्वारकेकडे निघाला. पांढरे शुभ्र घोडे, त्याच्यामध्ये तेजपुंज असलेला असा रथी बसलेला आहे. आणि अमरावती समोर जी द्वारावती होती त्या द्वारावतीकडे हा रथ चाललाय. घोड्यांच्या गळ्यामध्ये जे घुंगूर माळा बांधले त्याचा आवाज होतोय आणि अजूनच वातावरण प्रसन्न होतं. आता सकाळच्या वेळी नदीवर आलेल्या काही स्त्रिया आपापसात बोलतायत. कोण जाताय बघितलंच का? अगं, त्रिदंडी संन्यास घेणारा हाच तो संन्यासी. आपल्या सुभद्राताईंना मिळवण्यासाठी त्रिदंडी संन्यास घेतलेला. पण कौतुक होतं बोलण्यामध्ये. आणि जे कोणी महान ऋषी दिसतील त्यांना वंदन करत हा चाललाय. हा रथ होता अर्जुनाचा. आणि होता होता तो रथ, अर्जुनाचा रथ हा कृष्णाच्या राजमहालापुढे थांबलाय. आता हल्ली कसं वॅलेट पार्किंग करतात की नाही, तसं त्यावेळी तिथे जो द्वारपाल होता त्याच्या हातामध्ये घोड्यांचे लगाम दिले. आणि अर्जुनाची नजर सहज समोर एका रथाकडे गेली. एवढ्या सकाळी अजून कोण कृष्णाला भेटायला आलाय असं द्वारपालाला विचारलंय. तेव्हा त्यांनी सांगितलंय दुर्योधन महाराज आलेले आहेत. आणि त्याच्याकडे लगाम दिलाय, रथ लावायला सांगितलंय. आणि कृष्णाच्या राजवाड्यामध्ये तिथे शयनगृहामध्ये आमचे भगवंत झोपलेले होते. हा प्रसंग आपण 2-3 वेळा बघितलाय, पण वेगवेगळ्या कारणाने. तसं आजच्या आख्यानाला हा आवश्यक आहे म्हणून थोडा पुढा सांगते थोडासा. आणि भगवंत तिथे निजलेले होते. तिथे विषाशी बसले होते दुर्योधन आणि पायाशी बसल्या होता अर्जुन. मनामध्ये म्हणतोय की मला जी जागा हवी ती हवी तेवढी, कारण मला प्रभूच्या पायाशीच जागा हवी. आम्ही पायिक पायिक आम्ही पायिक पायिक अर्जुन भगवंताच्या पायाशी बसलाय. नवे नवे त्याचे पाय आपल्या मांडीवर घेतले आणि पाद संवाहन करायला सुरुवात केली. आता खोटं झोपलेला आमचा भगवंत अर्जुनाला म्हटलंय आणि शेला काढलाय आणि उठलाय. अर्जुना कधी आलास? दुर्योधन म्हणतोय कृष्णा मी आधी आलोय. अरे पण तू माझ्याकडे पाठीला डोळे नाहीये, मला आधी दिसला अर्जुन म्हणून मी त्याची चौकशी केली. बरं तुम्ही दोघं एकदम कसे काय? तर सगळं माहिती होतं बरं का, पण भगवंत आहे तो असा लीला नाटकी आहे ना. तेव्हा दुर्योधन सांगतोय की आता आमच्यामध्ये युद्ध अटळ आहे, त्यामुळे मी तुझी मदत मागायला आलो. मग भगवंत म्हणतोय लहान कोण आहे रे? अर्जुन माझ्यापेक्षा लहान आहे. लहानांना आधी विचारतात की नाही. समजा एखादा बिस्किटचा पुडा आपण आणला तर आई वडील आधी खातात का मुलांना आधी देतात? लहानांना आपण आधी खाऊ देतो. तसे लहानांना आधी विचारलं पाहिजे ना. पण आधी तुम्ही मदत मागायला आल्यात, मी आधी सांगतोय मी माझ्या मदतीचे 2 भाग केले. एका बाजूला माझं सगळं सैन्य आणि एका बाजूला मी एकटा आणि तो सुद्धा निशस्त्र.
हो नाही करता करता पण भगवंता श्रीकृष्णा मी पहिला आलोय तर मला मागायला पाहिजे पहिलं. आणि म्हणून बरं मग तुला काय हवंय? मला तुझी सेना हवंय. कारण मनात हा दुर्योधन म्हणतो याला एकट्याला घेऊन करायचं काय? हा काही शस्त्र सुद्धा धरणार नाही, मग काय कामाचा? आणि म्हणून सैन्य मागितलंय. आता अर्थात अर्जुनाला आनंद झालाय, कारण त्याला हवं ते दान पडलंय. टॉस त्यांनी जिंकलाय खरा म्हणजे. पण दुर्योधनाला काय वाटत होतं? आपल्याला आपण जे हवंय ते मागितलंय. आणि भगवंताच्या पायावरती डोकं ठेवताय अर्जुन. आणि अर्जुन त्याला म्हणतोय तुझ्या तो तुझ्या पायाशी आहे. म्हणून तुला घेऊन जाण्यासाठी रथ घेऊन आलोय. कारण जिथे प्रभू आहे ना तिथेच भक्तांना सौख्य असतं. आणि प्रभू रथामध्ये बसले आणि अर्जुन आणि भगवंत निघाले. आता हा म्हणता ही वार्ता सगळ्या पांडवांना कळली. सगळ्यांना आनंद झालाय की कृष्ण नेहमी येत होता, तो आनंद घेऊनच येत होता. पण आज युद्धामध्ये आपल्या बाजूने श्रीकृष्ण आहे आणि ह्याचा आनंद धर्म, अर्जुन, नकुल, सहदेव, भीम सगळ्यांना झाला. पण एक अशी व्यक्ती होती की तिला राग आलाय. तर ती काय म्हणते? ती व्यक्ती म्हणजे आमची द्रौपदी होती. आणि द्रौपदी म्हणतेय कृष्ण म्हणे मनी आले. कृष्ण म्हणी म्हणजे कृष्णा हे द्रौपदीचं सुद्धा नाव आहे. कृष्ण मनी आले अर्जुन बलदे सुयोधना श्रीहरी. भगवंताने 2 वाटे केले आणि त्यातलं सगळं जे सैन्य आहे तो सुयोधनाला दिलंय. चित्तात तिच्या उठली, चित्तात तिच्या उठली, चित्तात तिच्या उठली, संचरणी क्रोध सिंधूची लहरी. राम राम हरे हरे राम, राम 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 हरे हरे राम, राम खळबळ झालीये की मनात सामान्य माणसांसारखा विचार आलाय की आता आम्हाला सैन्याची गरज आहे आणि हा निशस्त्र इथे येतोय आमच्याकडे, काय म्हणावं याला. म्हणून रागावली. रागाने लाल झाली क्रोधाते पावली. रागाने लाल झाली
हल्लीसारखं नाही हो. हल्ली एकच खोली असते सगळ्यांना, आणि तेच स्वयंपाकघर, तेच मातघर, तेच देवघर, तेच शयनगृह, तेच क्रोधागर. पण पूर्वीच्या काळी प्रत्येक जो मनाचा भाव आहे त्याच्यासाठी स्वतंत्र दालनं होती, आणि त्यामुळे ती क्रोधागारात जाऊन बसली, केस मुक्त केले, कपाळाला हात लावून बसली. आपल्याकडे म्हणतात की कपाळाला हात लावू नये, कधी दारिद्र्य येतं. पण आज ही अशा विमनस्थ स्थितीमध्ये बसली, डोळ्यातनं अश्रू वाहत आहे, केस मुक्त सोडले, जुनी वस्त्र परिधान केले आणि क्रोधागारात बसले. इकडे भगवंताला घेऊन अर्जुन आलाय. आता सगळ्यांनी भगवंताचं स्वागत केलंय बरं, धर्म, कारण अर्जुन बरोबरच होता. पण नकुल, सहदेव, भीम या सगळ्यांनी त्याचं स्वागत केलंय. पण स्वागतासाठी डोळे कोणाची वाट बघत होते? भगवंताचे. माझी द्रौपदी माझं स्वागत करेल असं भगवंताला वाटत होतं. पण भगवंताला ती काही इच्छा पूर्ण झाली नाही. असं वाटलं असेल कुठेतरी कामात, थोड्या वेळाने येईल. पण बराच वेळ झाला, पण द्रौपदी काही आली नाही. मग द्रौपदी का नाही आली स्वागताला असं भगवंतांनी विचारणा केल्यानंतर एक सेवक सांगतो की बाईसाहेब क्रोधागारात गेले. क्रोधागारात काय झालं असं द्रौपदीला? म्हणून धर्म सहदेवाला सांगताय तिचा द्रौपदीचा राग काढून तुला घेऊन ये. रागवलेल्या पत्नीला पतीने समजवायचं असतं बरं. इतरांनी समजावून म्हणून आपल्या बोलण्याची गाणी बघा, शेवट पतिराज येतात आणि मग ती खुश होते. तसं धर्मराजाने सहदेवाला पाठवलंय, आणि सहदेव म्हणतात अगं द्रौपदी तू का आली नाहीस? पण एक नाही, दोन नाही. आता कारण कळल्याशिवाय नवरा कशी काय तिचे हे करणार हो? रुसवा काढणार कसा? 4 गोष्टी समजावून सांगतोय, पण काही समजूत पटेना. आणि द्रौपदीला न घेताच सहदेव आलाय. आता धर्मराजांनी नकुलाला सांगितलंय की जा नकुला, तिला घेऊन ये. पण नकुलाचा सुद्धा बोध फुकट गेलाय, बोध गेलाय, ती काय आली नाहीये. आता हे दोघं हात हलवत आले म्हणून अर्जुन मिशीवरती हात फिरवतोय आणि म्हणतोय बायकोला समजवणं ते सोपं नसतं. आता मी बघा द्रौपदीला घेऊन येतो म्हणून गेले बरं का, आणि तिचा रुसवा काढतोय. प्रभुवरी द्रौपदी आपल्या उपकार कर्त्यावरती आपण असं रागावणं याच्यासारखं पाप नाही करत. चल बरं पटकन. आता अर्जुनाला ठाम विश्वास होता की आपण हिला घेऊनच जाणार, पण द्रौपदी म्हणते आता ही त्याच्याशी बोलतीये बरं का. आतापर्यंत या दोघांची बोलली नाही नकुल सहदेव यांच्याशी, पण आता अर्जुनाशी ती बोलतीये आणि म्हणते हो माहितीये मोठा, सगळं सैन्य त्यांना देऊन टाकलं आणि आपल्याकडे आलाय हात हलवत. अहो हे कशाने होत होतं? अज्ञानाने होत होतं. त्यात द्रौपदी जाणत नव्हती का भगवंताला, पण मायेमध्ये अडकलेली की आता आमच्याकडे विषय येणार, सुख येणार आहे
आणि आत्ताच भगवंतांनी हे सगळं काढून घेतलं. हे अज्ञान तिच्या मनामध्ये आलं म्हणून तिच्या मनामध्ये भगवंताविषयी राग आला. म्हणे मला तुम्ही युद्धामध्ये पणाला लावली. तुमच्या बरोबर 12 वर्ष वनवास भोगला, 1 वर्ष अज्ञातवास भोगला. तिच्या पदाच्याच वेळी मी मरून का गेले नाही? म्हणजे मला आजचा दिवस बघायलाच लागला नसता. आणि सांगायचा मुद्दा डोळ्यात गंगा यमुना यायला लागले आणि गंगा यमुनांचा संगम नाशिक क्षेत्री सरस्वतीची गुप्त होती तिथे झाला. नाका डोळ्यातनं रागाने पाणी यायला लागल्यावर आणि आता अशा स्त्रीला समजावणं म्हणजे कितीही पती जरी हुशार असला तरी तो तिथे नांगी टाकतो आणि हात हलवत बाहेर आला. आता हे दोघे द्वारपालासारखे उभे होते. नकुल सहदेव काय हो कुठे आहे? द्रौपदी कुठे आणली? आता अर्जुन म्हणतोय मी काही तिला साथीच येत होती पण मी म्हटलं नको येऊ. आता काय आता झालं. धर्मराज म्हणतोय आणि श्रीकृष्ण म्हणतोय की आता आपण दोघं जाऊया. पण द्रौपदीने माझ्याशी बोलायला पाहिजे कारण भगवंत सुद्धा भक्तासाठी असलेला असतो. म्हणून धर्मराज आणि भगवंत ते त्या क्रोधागाराच्या दाराशी गेले आणि भगवंत तिला म्हणतोय कृष्णे घडले मजला, कृष्णे घडले हातून कोटीच्या कोटी अपराध. कृष्णे हे द्रौपदी माझ्या हातनं अनेक अपराध घडलेत बरं. क्षमेची तूच मूर्ती. अगं तू क्षमेची मूर्ती आहेस. तुझ्या वाचून ते कोण कोटी मारणार? म्हणून मी तुझ्या पाया पडतो. म्हणून भगवंत स्वतः पाया पडले. पण असं झाल्यानंतर द्रौपदीला अजूनच जेव आलाय आणि ती म्हणते कृष्णा तू जसा वरून काळा आहेस तसा आतून सुद्धा काळा आहेस. बलराम दादांचा ओढा कौरवांकडे आहे पण आमचं अहित होऊ असं त्यांना वाटत नाही म्हणून ते तटस्थ राहिले. पण तू वरवर आमचा आहेस असं दाखवतोस आणि मदत त्यांना करतोस. मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाही. आता काय करावं? भगवंताचं सुद्धा काही चालेना. आता एक व्यक्ती राहिली ती तटस्थ राज्य म्हणजे आमचे भीमसेन. भीमसेन आतापर्यंत सैन्यांच्या कृती बघत होते आणि मग हळूच पुढे आले. भगवंता मी द्रौपदीला आणलं तर मला काय देशील? अहो ही आतेमामे भावंड आहेत त्यामुळे आपल्या भावंडांमध्ये जसं चालतं तसंच चालतं. तू काय मागशील ते मी तुला देईन असं भगवंत म्हणताय. बघ भगवंता म्हणजे मध्ये भीमसेन भगवंताला म्हणताय की जसं द्रौपदीवर प्रेम करतोस तसं माझ्यावर करशील. भगवंत म्हणतोय तुझ्यावर प्रेम आहे ना, तुझ्यावर कुठे मी रागवतो तो कधी, पण द्रौपदीच्या पाया पडतोस, माझ्याने कधी पाया पडलास. आणि भगवंताला सांगतो मी द्रौपदीला घेऊन येतो, थांबा जरा. म्हणून गदा खांद्यावर टाकलेली आहे आणि क्रोधागाराकडे निघाले आणि पुन्हा थोडेसे मागे आले आणि भगवंताजवळ जात आहेत आणि सांगतायत भगवंता एक लक्षात ठेव, समजा मी तुझ्यावर गदा उगारण्यासाठी आलो तर घाबरू नकोस, ते नाटक असणार आहे. भगवंत म्हणतो तू लक्षात ठेव नाटक आहे, खरंच मानसिक माझ्या डोक्यात. म्हणजे नाटक कसं असतं, एका किच्चकवध नावाचं नाटक चालू होतं आणि अगदी शेवटचा क्लायमॅक्स होता की भीम आणि किचकाचं युद्ध चाललेलं. पण आज किचकाची बायको बघायला नाटक आलेली होती आणि ती पहिल्या खुर्चीत बसलेली. आता किचकचं जो काम करत होता त्या नटाला असं वाटलं की बायको पुढे आपण कशी काय हार पत्करायची, आज आपण भीमालाच पाडायची. आणि भीम त्याला सांगतोय नाटकातला की अरे मी भीम आहे, तू किचक आहे, म्हणून काय रणनीत त्या दरवेळी पडायचं. अहो शेवटी मॅनेजरनी पडता टाकला. म्हणून भगवंत म्हणतोय की तू लक्षात ठेवलं तर खरंच गदा घालशील माझ्या डोक्यात. आणि
भगवंताला सांगून भीमसेन द्रौपदीच्या त्या क्रोधागाराच्या दरवाजात गेले आणि जोरामध्ये आवाज काढलाय. भीमसेन आल्याचं कळलंय. आता ती मनात म्हणते हे 14 बरे परवडले, यांचं जर आपण ऐकलं नाही तर आपलं मुठपुडं बांधून कृष्णाच्या पायावर टाकते. पण आज भीमसेनाने वेगळा पवित्रा घेतलाय आणि भीमसेन तिला म्हणताय आता उघडले का डोळे? सारखं तुझं चालू असायचं माझा बंधुराया माझा बंधुराया. आता कळलं ना? मी तेव्हा म्हंटल असतं तर तुला पटलं नसतं. आता तिला वाटलं आपल्या बाजूने आहे ते. आणि मग भीम तिच्याशी बोलतोय की अगं हा जसा वरून दिसतो ना तसाच आहे आतून सुद्धा काळा. पण आता ती रडणं थांबलाय कारण तिला वाटतंय हा आपल्या बाजूने आहे. म्हणून मग हा तिला समजातोय आणि म्हणते अगं कितीही केलं ना अगं सख्या मामाला सोडलं नाही तर आपण किती मागे राहणार? जन्मदात्या आई बापाला तो तुरुंगात घातलेलं जन्माच्याच वेळी. हा कृष्ण आपल्याला काय मदत करणार? पुन्हा नव्हता विश्वास, आता बसला ना विश्वास. असं बोलण्यामध्ये गुंतवलंय आणि द्रौपदीला तो सांगतोय की आता हा असा कृष्ण सारखा कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या डोळ्यापुढे येणार आणि मग आपल्याला त्रास होणार. त्याच्यापेक्षा एकदाच त्याचा कपाळ मोक्ष करून टाकतो आणि गदा त्याच्या डोक्यामध्ये घालून टाकतो. आता द्रौपदी मनात म्हणजे की आता वेगळंच बोलायला लागलं की आपल्या रागाला आपण रागवलं तर कृष्णाला काही व्हावं असं तिच्या वाटत होतं मनामध्ये. आणि ती म्हणते अहो त्याला मारायला कशाला पाहिजे असं ती म्हणते. बरं बदलला पण भीमाने काही ऐकलं नाही आणि भीम पुढे आणि त्याला सांगण्यासाठी म्हणून द्रौपदी त्याच्या मागे मागे येते. भगवंतापर्यंत आलेले आहेत. आता गदा उंच फिरवली. आता मारणार तेव्हा ती म्हणते ना तुम्ही सांगा ते मी ऐकते पण माझ्या कृष्णाला मारू नका. अच्छी आधी कृष्णाच्या पायाकडे. आता परत ती म्हणते नक्की पक्ष बदलला की काय आम्ही पण तुम्ही सांगा ते मी करीन असं म्हणते ती. म्हणून कृष्णाच्या पाया पडले. या चौघांच्या पाया पडल्यानंतर तू ऐकलेली ना या चौघांच्या पाया पड आणि माझ्या 100 वेळा पाया पड. मला तू किती त्रास दिलाय. आणि मग द्रौपदीला ते समजवत आहे की अगं द्रौपदी कृष्णाने सगळं सैन्य कौरवांना दिलं म्हणून रागवलीस ना पण तुला त्यातला मतितार्थ कळला. तो मतितार्थ काय आहे? सैन्य भगवंताचं आहे ना म्हणजे तो ऐकणार कोणाचं सैन्य? भगवंताचंच ऐकणार. म्हणजे अन्न कौरवांचं खाणार आणि काम कोणाचं करणार? भगवंताचं. मग भगवंत आपल्याकडे आहे म्हणजे त्यातल्या आतल्या गोष्टातल्या सगळ्या बातम्या या आपल्याकडे. म्हणून बघा सचेत हो दैनातिक इंग्रजांनी अशीच ठेवली होती सगळ्या संस्थांमध्ये पण आमच्या कृष्णाची ही नीती आहे इंग्रजांची नाहीये. मग असा जर भगवंत आपल्याकडे आलाय आणि भगवंत जिथे आहे तिथे यश आहे कसं विसरली? आता तुझ्या डोक्यात पडलाय का प्रकाश? असं द्रौपदीचं सांगणं केलंय. मग आता अर्जुन बरोबर आहे का दुर्योधन बरोबर आहे? काय तुला पटतंय? अर्जुनाने जे मागितलंय की तुझा तू आम्हाला हवाय. तू निशस्त्र असलास तरी चालेल पण तू आमच्याकडे आलास तर यशस्वी आमच्याकडे येईल हा हेतू धरून अर्जुनाने त्याला मागितलाय आणि तू वेळेसाठी विसरून नसलीस त्याचं स्वागत करायला आली नाहीस. काय मिळालं? मग जसं अर्जुनाने तिला भीमाने तिला जसं समजावून सांगितलं तसेच संत सांगतात की विषय भोग मागायचे का हरिचरणाची आवड मागायची. म्हणून निजदास आपल्याला असं सांगताय की हरी जर तुम्हाला प्रसन्न झाला तर तुम्ही त्याच्याकडे काय मागाल तर आवड मज लागेल. हरिचरणाची आवड मज लागेल. मग जसं तिचं अज्ञान दूर झालंय आणि तिला मुख्य हेतू कृष्णाचा कळलाय तसंच अज्ञानाने संत सांगतायत तुम्ही सुद्धा अज्ञानातनं बाजूला व्हा म्हणजे खरं सुख कशात आहे हे तुम्हाला कळेल आणि तुम्ही भगवंताला झाला आहे. म्हणून
गुणपद्यामध्ये आपल्याला तुझदास हे सांगताय. एक मागणी